नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी नीरज तिवारी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे। उत्तीर्ण झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा करिअर अकॅडमीतर्फे खूप खूप अभिनंदन। आता भरपूर विद्यार्थ्यांचे आम्हाला प्रश्न येतात किंवा पालकांच्या मनातही प्रश्न असतात की आता 12वी नंतर काय? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं की 12वी नंतर आपल्याला करायचं काय किंवा खूपसे असे ठरवूनच असतात 11वी 12वी झाल्यानंतर आम्हाला पोलीस भरती हा एक करिअर ऑप्शन म्हणून बघायचा आहे। तर त्या संदर्भात आपण आज संपूर्ण व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरे या एका व्हिडिओमध्ये देण्यात येतील। आता आज आपण बघणार आहोत की पोलीस भरती करत असताना शैक्षणिक पात्रता काय, त्यानंतर वयोमर्यादा काय, शारीरिक त्याची पात्रता काय आणि अभ्यासक्रम कसा असतो आणि ही संपूर्ण परीक्षा पद्धती कशी होते आणि ते झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होतं हे आज आपण एका व्हिडिओमधनं पूर्ण बघणार आहोत। तर आता लक्ष द्या, पोलीस भरती। आता पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना तर पहिले पदांची ओळख ही खूप महत्त्वाची आहे आपल्याकडे। तर तुम्ही बघू शकता इथे की पदांची ओळख महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोकांना फक्त पोलीस शिपाई हेच पोलीस भरती थ्रू सिलेक्ट होता असं वाटत असतं, पण असं नसून एक लक्षात घ्या, पोलीस बरोबरच पोलीस कॉन्स्टेबल बरोबरच पोलीस शिपाई बरोबर SRPF पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बँड पोलीस, तर हेच पोलीस डिपार्टमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी आपल्याला पोलीस भरती या एका परीक्षेमुळे बघायला मिळते। आता एक लक्षात घ्या, या नोकरीचे फायदे, आता पोलीस भरती या नोकरीचे फायदे सांगायची अशी वेगळी काही गरज नाही, पण एक लक्षात घ्या, सरकारी नोकरी आहे म्हणजेच तुम्हाला एक काय म्हणता एक स्टेबल जॉब मिळत असतो। इथे समाजात सन्मान वर्दीचा खाकीचा हा तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे। त्यानंतर एक डिसेंट सॅलरी तुम्हाला इथे दिली जाते आणि प्रमोशनच्या संधी पण असतात। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं, जरी तुम्ही पोलीस शिपाई किंवा कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले असाल त्यानंतर 5 वर्षानंतर तुम्हाला डिपार्टमेंटची एक्झाम देता येते आणि त्या थ्रू तुम्ही PSI होता, पोलीस उपनिरीक्षक, आणि रिटायरमेंटपर्यंत तुमचं हेच प्रमोशन जे आहे ते प्रमोशन तुमचं DYSP पर्यंतही जाऊ शकतो। म्हणजे एक लक्षात घ्या, जेवढ्या कमी वयात तुम्ही जाणार तेवढं जास्त प्रमोशन तुम्हाला पुढे रिटायरमेंटपर्यंत मिळणार आहे। तर या सगळ्या गोष्टींच्या फायदे या पोलीस भरती या एका एक्झाममुळे आपल्याला बघायला मिळतात। आता पात्रता निकष, ठीक आहे। आता पात्रता आपण एक एक बघूया। पहिले बघूया आपण शैक्षणिक पात्रता। आता एक लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रता आधी खूप 10वी वगैरे पास होते, अजूनही लोकांच्या मनात संभ्रम आहे की 10वी पास की 12वी पास। मागच्या काही वर्षानंतर पासून किमान 12वी पास विद्यार्थी विद्यार्थिनी ही हवी। त्यानंतर चालक पोलीस शिपाई पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, चालक पोलीसची पण परीक्षा वेगळी होती पोलीस भरतीच्या अंडरच, पण त्याला क्रायटेरिया असतो तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला बोललो की बँड पोलीससाठी इथे 10वी उत्तीर्ण पण चालतं, पण बाकी सगळ्यांना तुम्हाला कंपल्सरी 12वी उत्तीर्ण लागत असतं। आता वयोमर्यादा, तर वयोमर्यादा इथे बघू शकतो की ओपन कॅटेगरीसाठी 18 वय ते 28 वर्ष हे तुमचं जर वयात बसत असाल तुम्ही तर परीक्षेला तुम्ही अपिअर होऊ शकतात, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीचे तर त्यांना प्लस 5 वर्षाचा इथे बेनिफिट सरकार नियमानुसार देत असतं, ते जाहिरात आल्यावर आपल्याला लक्षात येईल। शारीरिक पात्रता इथे लक्षात घ्या, अभ्यास करताना आधी तुम्ही ह्या शारीरिक पात्रतेत फिट आहात की नाही हे सगळे आधी बघणं खूप गरजेचं आहे। तर पुरुष उमेदवार असेल, मुलगा असेल तर उंची साधारण 165 सेंटीमीटर, त्यानंतर छाती तुमची 79 म्हणजे 79 सेंटीमीटर पाहिजे, आणि फक्त तेवढीच नाही तर तिथे जाऊन तुम्हाला ती फुगून 5 सेंटीमीटर एक्स्ट्राची फुगवावी लागते। आता बरेच विद्यार्थ्यांचा आम्ही बघतो की अभ्यास चांगला आहे, ग्राउंड पण चांगलं आहे, पण कधी कधी काय होतं की छातीच तिथे जेव्हा मोजत असतो तर छातीच भरत नाही किंवा फुगवता येत नाही। तर शारीरिक प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा आपण ग्राउंडची प्रॅक्टिस करताना या सगळ्या गोष्टी आपण करून घेत असतो। तर ही गोष्ट एकदम लक्षात ठेवा की तुमचे शारीरिक पात्रता काय। आता एक लक्षात घ्या, ह्या निवड प्रक्रियेचे टप्पे अतिशय महत्त्वाचे, की जेव्हा तुम्ही पोलीस भरती करताय तर तुम्हाला हे सगळे निवडीची जी प्रक्रिया आहे किंवा टप्पे ते कसे येते तुम्हाला माहिती पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ॲड येते पोलीस भरतीची तर जागांसोबत तुम्हाला लक्षात येतं की ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा असतो। तर सरकार वेबसाईट देते, त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांच्या नोटीसमध्ये येते, तर तिथे जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करायचं। अकाउंट ओपन झाल्यानंतर जशी तुमची जी काही शैक्षणिक पात्रता वगैरे त्या सगळ्या तिथे नमूद केल्यानंतर तर तुम्ही अपिअर होतात मैदानी चाचणीला। तर दुसरा आणि सगळ्यात मोठा टप्पा, आणि इथे सगळ्यात जास्त मुलं बाहेर फेकले जातात, ती म्हणजे मैदानी चाचणी। तर मैदानी चाचणी करत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं जर सातत्य ठेवलं आणि एक योग्य मार्गदर्शनाखाली जर मैदानी चाचणीचा अभ्यास केला आपण तर मैदानी चाचणी पास होऊ शकते, ठीक आहे। आता मैदानी चाचणी आधी असं होतं की पहिले लेखी व्हायची, आता आणि मग नंतर मैदानी होते, पण आता कंपल्सरी लक्षात घ्या की पोलीस भरती करत असताना पहिले मैदानी चाचणी करावी लागते तुम्हाला, आणि त्यानंतर मैदानी चाचणीत जर तुम्ही पास झाले तर मग तुम्ही पुढे लेखीसाठी पात्र होतात। त्या मैदानी चाचणी पास झाल्यानंतर तिसरा टप्पा येतो, इथे तुमचा बुद्धीचा कस लागत असतो, तो म्हणजे तुमची लेखी परीक्षा। आता एक लक्षात घ्या तुम्ही,
पोलीस डिपार्टमेंटचं जे काही नेचर आहे किंवा जी काही त्यांचं काम करण्याची पद्धत आहे ती आता बऱ्याच प्रमाणात चेंज झालेली आहे. तर एक लक्षात घ्या तुम्हाला, तर मैदानी चाचणी करत असताना तुमची लेखी चाचणी किंवा लेखी परीक्षेचा अभ्यास सोबतच करायला पाहिजे. नाहीतर लोक काय करतात, खूप वेळा चुका करत असतात की फक्त आणि फक्त मैदानी चाचणी करत असतात. 50 पैकी ते 48 49 पर्यंत मार्क घेतात, पण लेखीच्या परीक्षेचा जेव्हा विचार येतो तेव्हा 100 पैकी या मुलांना 50 मार्क सुद्धा येत नाही. तर सोबतच तयारी आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची करायची. त्यानंतर लेखीमध्येही पास झाले तुम्ही तर दोघांचा मार्कांचा कट ऑफ मिळून एक कट ऑफ लागतो आणि त्यानंतर तुमची पडताळणी वगैरे डॉक्युमेंटेशन वगैरे होतं आणि अंतिम निवड तुमची या ठिकाणी केली जाते. तर हे सगळे होते 5 टप्पे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला बोललो आणि खूप वेळा मुलं इथेच बाहेर फेकली जातात ते म्हणजे तुमची मैदानी चाचणी. आता मैदानी चाचणी करत असताना पुरुष उमेदवार असेल तर त्याचे क्रायटेरिया वेगळे आणि महिला उमेदवारासाठी क्रायटेरिया वेगळे. तर तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे. साधारण तुम्ही जर एखादा ग्राउंड बघितलं असेल 400 मीटरचं असतं, तर 4 राऊंड जर पळताना मारले तुम्ही तर 1600 मीटर होऊन जातं. त्यानंतर एकदम स्प्रिंट वेगवान धावण्याची स्पर्धा असते, ती म्हणजे तुमची 100 मीटर धावणे आणि त्यानंतर असतं तुमचं गोळाफेक. तर आता हे सगळे काय असतं याची तयारी आपण पूर्णतः करून घेत असतो. तर याबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुण किती, तर गुण 50 मार्कांची ही मैदानी चाचणी असते आणि लेखी असते तुमची 100 मार्काची. महिला उमेदवारांसाठी इथे आपण बघू शकतो की 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक, ठीक आहे. गोळाफेकमध्ये गोळांचा वजन महिलांसाठी वेगळा असतो आणि पुरुषांसाठी वेगळा असतो. या गोष्टी एकदम महत्त्वाच्या लक्षात घ्या. त्यानंतर लेखी परीक्षा. आता मैदानी चाचणी झाल्यानंतर कट ऑफ लागत असतो आणि कट ऑफ ज्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांचा वेगवेगळा लागत असतो, ज्यानुसार विद्यार्थी अपियर होत असतात त्यांच्या संख्या बघून आणि त्यांनी केलेला जो काही परफॉर्मन्स असतो ग्राउंडवर त्यानुसार आपली पुढे चाचणी कट ऑफ निघून पुढे चाचणी परीक्षेसाठी तुम्ही इथे इलिजिबल होतात, ठीक आहे. ही पूर्णतः ज्ञानाची चाचणी आहे इथे. तर पहिला पेपर असतो तुमचा गणिताचा, म्हणजे ह्या लेखी परीक्षेमध्ये 4 विभाग आपल्याला बघायला मिळतं. एक असतं तुमचं गणित, दुसरं बुद्धिमत्ता, तिसरे असतं तुमचं मराठी व्याकरण आणि चौथं असतं तुमचं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. आणि हे सगळे करत असताना जनरली असा पॅटर्न फॉलो केला जातो की हे सगळे 25 प्रश्न 25 मार्कांना बघायला मिळतात. मोस्ट ऑफ द जेवढे पण आपले जिल्हे आहेत किंवा कमिशनरेट आहे तर तिथं हा फॉलो केला जातो. पण कुठे कुठे कधी कधी काय होतं की इथे समजा 15 विचारले जातील, इथे 30 विचारले जातील, इथे जास्त 40 एक विचारले जातील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानमध्ये. तर हाच 25-25चाच पॅटर्न असेल असं निश्चित नाही, पण मोस्ट ऑफ द हेच पॅटर्न बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला इथे मिळत असतात. त्यानंतर इथे आपण अभ्यासक्रम बघू शकतो. आता अभ्यासक्रम बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पण कोणतीही परीक्षा आपण अभ्यासासाठी घेत असतो तर त्याचा अभ्यासक्रम बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता गणित जसं मी तुम्हाला 4 सब्जेक्ट सांगितले, 4 विषय सांगितले, तर गणितात टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, वेळ व काम, वेळ वेग अंतर, साधे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज अशा या सगळ्या गोष्टी असतात. याचे वेगवेगळ्या विषयांची आपण वेगवेगळी स्ट्रॅटेजी आपण घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर. त्यानंतर ही स्ट्रॅटेजी म्हणजे अभ्यास करत असताना स्ट्रॅटेजी एकदम सिंपल असते, सोबर असते. ती डेली तुम्ही थोडं 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 जर वाचलं 4ही सब्जेक्ट ग्राउंड बरोबर तुमच्या, तर 100 पैकी तुम्ही बऱ्यापैकी चांगले मार्क मेरिटमध्ये येण्यासाठी किंवा सिलेक्शन घेण्यासाठी घेऊ शकता. बुद्धिमत्ता चाचणी तुम्ही बघू शकता, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, डिरेक्शन, ब्लड रिलेशन, ॲनालॉगी, पझल, म्हणजे थोडक्यात हे सामान्य चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी कशी असावी, ठीक आहे. नातेसंबंध वगैरे असतात तुमचे, दिशाज्ञान चाचणी वगैरे असते, याच्यात बैठक व्यवस्था असे काही प्रश्न असतात. तर ही सुद्धा आपण आपल्या चॅनलवर पूर्ण सब्जेक्ट वाईज आपण याची स्ट्रॅटेजी कशी करू शकता आपण ते बघणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. आता एक लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना हाच एक प्रश्न असतो की सर याची आम्हाला स्ट्रॅटेजी सांगा, किंवा हे अभ्यास करत असताना खूप लोड येतो. कारण की एक 25 जरी प्रश्न म्हटले पण सब्जेक्ट खूप आहे, म्हणजे विषय खूप आहे. 25 प्रश्नासाठी विषय खूप आहे. तर विषय कोणता कोणता? महाराष्ट्राचा भूगोल, याच्यात इतिहासाचा भूगोल पण येतो, इतिहास आहे, मग इतिहासाचा भूगोल पण याच्यात भारताचा इतिहास वेगळा, महाराष्ट्राचा इतिहास वेगळा, राज्यघटना करत असताना आपली भारतीय संविधान कशी बनली त्यापासून, तर त्याचे बऱ्यापैकी त्याचे जे काही प्रावधान आहे ते विचारले जातात. त्याच्यानंतर ग्राम प्रशासनावर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, अर्थव्यवस्थेवर काही प्रश्न विचारले जात असतात, चालू घडामोडी जे तुमच्या राज्यात, तुमच्या देशात किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. आता हे सगळं करत असताना यांच्या सगळ्यांची एक स्ट्रॅटेजीज आपण लेक्चर घेऊन येणार आहोत आणि ही स्ट्रॅटेजी फॉलो जर तुम्ही केली तंतोतंत तर नक्कीच तुम्हाला सिलेक्शन घेण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. आता एक लक्षात घ्या, तर शून्यापासून तयारी करायची जी काही आपली पद्धत असते किंवा आपण आपल्याच्या विद्यार्थ्यांना जे सांगत असतो, तर अभ्यास करण्याच्या काही पद्धती असतात आणि काही टप्पे असतात.
ते ह्याच सिक्वेन्सने जर गेले तर तुम्हाला नक्कीच ह्या परीक्षेत यश मिळवायला सोपं जातं. तर आता एक लक्षात घ्या, कोणतीही परीक्षा पास करण्यासाठी पहिले तर तुमची सिलेबस बघितलं पाहिजे आणि त्या सिलेबस वाईज तुम्ही एक एक टॉपिक पूर्ण करायचे आणि टॉपिक पूर्ण करत असताना अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. जे वाचतोय ते समजतं आहे का नाही आपल्याला, हा प्रश्न स्वतःलाच विचारायचा. त्यासाठी बेसिक कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही क्लास करत असाल किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की बेसिक कन्सेप्ट पक्के होणं खूप महत्त्वाचं आहे. आता बेसिक कन्सेप्ट जर तुमचे पक्के होत असतील तर सोबतच आपल्याला तुम्हाला सराव कोणाचा करायचा, तर मी नेहमी सांगत असतो की मागील वर्षाच्या PYQ इथे शब्द दिसत असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन अतिशय 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 महत्त्वाचे. मी का सांगत असतो, कारण एक लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या अभ्यासाची दिशा आणि अभ्यासाची आपली दशा कळत असते. मग यानुसार आपण काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवरनं कळत असतं. तर यांचा सराव केल्याशिवाय पुढे काय जाणं म्हणजे निरर्थकपणा आहे. त्यानंतर तुमचे कन्सेप्टही क्लिअर आहे, तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघून ते सॉल्व्ह सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सराव चाचणी हा खूप महत्त्वाचा आहे, मॉक टेस्ट किंवा सराव चाचणी. यावेळेने तुम्हाला कळतं की वेळेचं नियोजन किती महत्त्वाचं आहे करत असताना. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करत असता, आता पद्धत मुलं हेच करत असतात की महिनाभर मराठी वाचणार, महिनाभर गणित करणार, महिनाभर बुद्धिमत्ता चाचणी करणार, महिनाभर ते चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञान करणार. पण एक लक्षात घ्या, हे करत असताना कुठेतरी रिव्हिजन होत नाही त्यांची किंवा क्वेश्चन आपल्याला सगळे मिक्स येणार आहे. तर हे सगळे तिथे जाऊन काही चुकीचं घडण्यापेक्षा किंवा तिथे जाऊन आठवत नाही आहे किंवा आठवतं आहे पण उत्तर बरोबर येत नाही, हे न हो यासाठी मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे, सराव चाचण्या सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर हे सगळं करत असताना पुढे तुम्हाला फक्त 90 मिनिटं मिळत असतात लेखी परीक्षेसाठी आणि ह्या 90 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न करायचे आहेत. तर एक लक्षात घ्या, तर जनरली मराठी असो, बुद्धिमत्ता असो किंवा तुमचं सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असो, याचे प्रश्न लवकर सॉल्व्ह होतात ॲज कम्पेअर टू तुमचे मॅथ्सला कधी कधी असं असतं की 1-1 मिनिटं, 2-2, 3-3, 4-4 मिनिटं सुद्धा लागू शकतात तुम्हाला. तर ते वेगाबरोबर अचूकतेवर भर देण्यासाठी तुम्ही स्पीड अँड ॲक्युरेसी आणि सोबत सराव परीक्षा आपण घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. आता पुढे एवढ्या मुलांना शिकवल्यानंतर काही गोष्टी एक लक्षात येतात किंवा आम्ही जेव्हा डिस्कस करतो तर काय करावं आणि काय करू नये, काय चुका टाळाव्यात आणि काय करावं याबद्दल मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो. तर सगळ्यात महत्त्वाची एक चूक करत असतात विद्यार्थी, तर ती म्हणजे पहिले फिजिकल आहे तर फक्त फिजिकलचा अभ्यास करणं, फक्त ग्राउंडवर जाणार, 2-2 टाईम दिवसभर ग्राउंड करणार, सकाळी 3 तास ग्राउंड करणार, संध्याकाळी 3 तास ग्राउंड करणार. पण मला एक सांगा मित्रांनो, तुम्हाला ग्राउंड हे फक्त 50 मार्कांसाठी आणि लेखी तुमची 100 मार्कासाठी. जर तुम्ही 6-6 तास जर तुम्ही ग्राउंडवर घालवत असाल तर तुम्ही अभ्यास कधी करणार आहे? आणि एवढं केल्यानंतर जर तुम्ही 6 तास जरी ग्राउंड करताय, त्याची रिकव्हरी कशी होणार तुमची? तुमच्या बॉडीला, माइंडला तुमचा थोडा रेस्ट पण पाहिजे असतो. तर मी तरी सजेस्ट करेल की एक टाइम ग्राउंड करायचा योग्यरित्या, एक योग्य कोचच्या अंडर तुम्ही केलं तर तुमचं फिजिकल टेस्ट जी मैदानी चाचणी ती पास होते. तर एक लक्षात घ्या, लेखी दुर्लक्षित करून चालणार नाही. डे 1 पासून आपल्याला मैदानी चाचणी आणि लेखीचा सराव सोबतच करायचा आहे. त्यानंतर नियमित अभ्यास न करणे, असं मी भरपूर विद्यार्थ्यांचं बघत असतो किंवा आमच्याकडे काही गावाकडचे विद्यार्थी येत असतात इथे शिकायला, की थोडे दिवस चांगलं 15-1 दिवस मस्त अभ्यास चालू असतो नवीन, त्यानंतर थोडेसे 1-2 दिवस सुट्टी घेणार, 3-4 दिवस सुट्टी घेणार क्लासेसला किंवा अभ्यास करत असताना आज केला, उद्या नाही केला किंवा एखाद दिवशी चांगला 7-8 तास केला, दुसऱ्या दिवशी 2 तास पण होत नाही, तिसऱ्या दिवशी अजून 1-2 तास केला, तर अशाने तुमचं काय रिझल्ट येत नाही. तर नियमित आणि कन्सिस्टंटली तुमचा अभ्यास इथे झाला पाहिजे. त्यानंतर करंट अफेअर्सकडे खूप दुर्लक्ष करतात मुलं. आता जनरली आपण सांगत असतो की जेव्हा एक्झाम असते त्याच्या वर्षभराचे 8 महिने किंवा वर्षभराच्या आधीपर्यंतचं आपल्याला करंट अफेअर्स करायचं असतं किंवा चालू घडामोडी करायचं असेल. मुलं याला डायरेक्ट काय करत असतात, स्किप करत असतात. पण एक लक्षात घ्या, मागच्या वर्षी मुंबईसारख्या पेपरमध्ये करंट अफेअर्सवर 14 प्रश्न आलेले. तर तुम्ही एक लक्षात घ्या की कशा प्रकारे आपण याचं नियोजन केलं पाहिजे. 14 क्वेश्चन म्हणजे इथे जर तुम्ही 1 मार्क जरी चुकतंय तर तुम्ही हजारो मुलांच्या मागे जात आहात. तर इथे ह्या गोष्टी टाळायच्या आपण. त्यानंतर एक असतं मॉक टेस्ट न देणे. सगळ्यात ब्लंडर म्हणजे सगळ्यात जर तुमचा घातपात करणारी गोष्ट असते ती म्हणजे मॉक टेस्ट न देणे. अभ्यास दिवस लायब्ररीत बसलेले असतात, अभ्यास चांगला असतो, काही विचार येतं, पण जेव्हा प्रश्नपत्रिका हातात येते तेव्हा ब्लँक होत असतात. का? कारण की आधी ते म्हणतात ना, युद्धाच्या आधी सराव करण्याच्या आधी, युद्ध लढण्याच्या आधी तुम्ही मैदानात सराव केला पाहिजे. तर सराव म्हणजे तुमचा मॉक टेस्ट इथे दिली जात नाही. तर हे मॉक टेस्ट तुम्ही द्यायचे आणि फक्त मॉक टेस्ट देऊन चालत नाही. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो, कोणतीही सराव चाचणी दिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस योग्य त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे. तर ॲनालिसिस कसं की तर समजा एखादा मी पेपर दिला 100 मार्काचा किंवा 50 मार्काचा, मला त्याच्यातले समजा अर्धेच मार्क आले, तर माझे चुकले कुठे?
माझे बरोबर कोणते कोणते आले, तर हेच तुम्ही पूर्ण लिहून ठेवलं पाहिजे. आता चुकले का, तर याची पण तुमची स्वतःची लिस्ट तुम्ही लिहून ठेवली पाहिजे. चुकले का, तर मी रिव्हिजनमध्ये कमी पडलो, किंवा सरांनी शिकवलं असताना मी क्लासला अब्सेंट होतो, किंवा सरांनी शिकवलं पण त्याच्यानंतर मला समजलं जरी पण रिव्हिजन माझी कमी पडली, तर इथे या गोष्टींचं ॲनालिसिस मॉक टेस्ट करत असताना खूप गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्ही तिथं फायनलला जेव्हा एक्झाम देता तेव्हा तिथं एक योग्य पद्धतीने मार्क येतात, जर तुम्ही प्रॉपर मॉक टेस्टचं किंवा सराव चाचण्यांचं तुम्ही रिव्हिजन केलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चुकीचे व अनावश्यक स्टडी सोर्सेस वापरणे, हे खूप एकदम जनरल मिस्टेक मुलं करत असतात. लायब्ररीत बसता किंवा ग्राउंडवर जे काही मुलं असतात, एक म्हणतो मी ह्या अकॅडमीचं पुस्तक आहे, माझ्याकडे त्या अकॅडमीचं पुस्तक आहे, या सरांचं पुस्तक, त्या सरांचं पुस्तक. एक लक्षात घ्या पोरांनो, लिमिटेड सोर्स ठेवायचे. प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक घ्या, पण ते एक पुस्तक तुम्ही भरपूर वेळा रिव्हिजन केलं पाहिजे. म्हणजे 10 पुस्तक एका विषयासाठी वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा रिव्हिजन केले तर त्यातनं खूप छान मार्क तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. तर या चुका टाळायच्या आहे. आता चुका टाळायच्या तर करायचं काय, की यशासाठी आपण एक काही गोल्डन टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो. तर मी नेहमी सांगत असता, सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे तुमची. रोज तुमचा अभ्यास झालाच पाहिजे, अजिबात एक्सक्यूज नाही. तुम्हाला ॲटलिस्ट समजा एखाद्या दिवशी खूपच अडचण असेल अभ्यासाला, तर तुम्ही मोबाईलमध्ये किंवा एक पुस्तक घेतलं, 10 मिनटं तरी काहीतरी वाचू शकता ना. यामुळे काय होतं, थोडं जरी वाचलं असलं ना आपलं, तर ती आपली जी रोजची जी सायकल आहे किंवा जी साखळी आहे आपली, ती ब्रेक होत नाही आणि तुमचं अभ्यासात मन लागत असतं. आणि जर तुम्ही बघा, तुम्ही आठवडाभर सलग अभ्यास करत आहात आणि त्यानंतर एका दिवसाचाही खंड जर पडला ना, तर तुम्हाला परत तो स्पीड पकडण्यासाठी किंवा ती अंडरस्टँडिंग करण्यासाठी खूप वेळ जात असतो. तर सातत्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल आणि रिटर्न, मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेवर समान वेळ द्यायचा आहे तुम्हाला. आलं लक्षात? इव्हन तुम्ही मार्कांचं वेटेज बघा ना, की जर मैदानी चाचणी 50 मार्काला आहे तर त्याला किती वेळ दिला पाहिजे आपण, आणि तुमचा लेखी चाचणी जर तुमची 100 मार्काची तर त्याला किती वेळ द्यायचा. आता एक लक्षात घ्या, तुम्ही ग्राउंडवर गेले किंवा तुमची सेल्फ करत असाल तर असं खूप प्रतिमारती वाटणारे तथाकथित तुम्हाला भेटतात. ते सांगतात की पहिले तर लेखी पास करणं आपलं मैदानी पास करणं महत्त्वाचं आहे. मैदानी जर पास नसेल तर तू लेखी काय करणार. पण एक लक्षात घ्या, दोघांचा अभ्यास सोबतच करावा लागत असतो आपल्याला. हे सोबत जर झालं नाही तर रिझल्ट येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. हां, आता याच्यानंतर सगळ्यात भयानक आपला मित्र, पण मित्रापेक्षा आजकाल जास्त शत्रू झालेला तो म्हणजे आपला मोबाईल. आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही अभ्यासाच्या ठिकाणी बसले, लायब्ररीत म्हणा किंवा घरात म्हणा, कुठेही बसले, तर आपण साधा फक्त मोबाईल बघितला, आपल्याला आपण जातोय फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा कशावर, स्नॅपचॅट वगैरेवर, आपण फक्त विचार करतो की एक रील बघू आपण पुढे चालू. पण एक लक्षात घ्या, असं कधीही होत नाही. इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर तुम्ही मिनिमम 30 ते 40 तरी मिनिमम तुम्ही रील बघत असतात, आणि साधारण अर्धा किंवा 1 मिनिटाचा जर रील बघितला तर तुमचे तासनतास याच्यात वाया जात असतात. तर हे लक्षात घ्या की मोबाईलचा वापर पूर्णतः टाळायचा ह्या प्रिपरेशनच्या दरम्यान. ठीक आहे. पूर्णतः म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की गरजेपुरताच वापरायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर स्वतःवर नियंत्रण, सेल्फ डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. आज ग्राउंडला गेले, 2 दिवस नाही गेले, 4 दिवस गेले, परत सुट्टी घेतली, ग्राउंडवर पण गेले, गोळाफेकची प्रॅक्टिस करत नाही, काय असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात मुलं की काय गोळाफेक तर आपला आउट ऑफच असतो वगैरे. इथं जरी आउट ऑफ असला ना, तिथं जाऊन तुम्ही मागच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, मैदानी दिलेल्या विद्यार्थ्यांना विचारा की वाटतं तेवढं सोपं तिथे मैदानी चाचणी नसते, जर तुमची कन्सिस्टन्सी नसेल तर. तर सेल्फ डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. तुमचा झोपण्यापासून, उठण्यापासून, खाण्यापासून, तुमच्या अभ्यासाचा, तुमचा मैदानी चाचणीचा पूर्णतः वेळ तुमचा कंट्रोल तुमच्या हातात पाहिजे यासाठी. ठीक आहे. तर काय करावे आणि काय नाही करावे ह्या गोष्टी तंतोतंत पाळल्या तर तुमच्या खूप गोष्टी सोप्या होतील. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, पोलीस भरती करत असताना किंवा ही वर्दी मिळवत असताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आता ही फक्त वर्दी नाही, तर हे एक जगण्याचं, एक सन्मानपूर्वक जगण्याचं एक साधन आहे तुमचं. समाजात काहीतरी आपलं देणं घेणं लागतं समाजाशी आपल्याला, तर त्याच्यात आपण व्यवस्थितरित्या समाजाला आपण आपल्या पद्धतीने काही देऊ शकतो का, तर हे म्हणजे सर्व्हिस, म्हणजे तुमची पोलीस भरती. आता एक लक्षात घ्या, बाकीचे लोक जॉब करत असतात, पण पोलीस भरतीची नोकरी मिळाल्यानंतर, पोलीस झाल्यानंतर तुम्ही जॉब नाही तर तुम्ही ड्युटीवर असतात, आणि ही ड्युटी असते तुमच्या आपल्या लोकांसाठी, समाजासाठी, देशासाठी. तर एक लक्षात घ्या की पोलीस बनणे म्हणजे फक्त नोकरी नाही, तर समाजसेवा आणि मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्हाला आत्तापासून पेलायची जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यात सातत्य पाहिजे, तुमच्यात मेहनत करण्याची तुमच्यात धमक पाहिजे, आणि टीचर लोक किंवा ज्या काही तुम्ही ज्यांना फॉलो करत असतात ते सांगताय तेवढं तुम्ही कन्सिस्टंटली केलं तर तुम्हाला वर्दी मिळू शकते. अजून तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. यानंतर आपण वेगवेगळे लेक्चर्स याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.